राष्ट्रवादीची स्थापना संघर्षातून झाली असून संघर्षातूनच पक्ष मोठा झाला पाहिजे व नवराही अन्याय करायचा नाही आणि कोणी चुकीचं वागलं तर सहन करू नका असा सल्ला अजित पवार यांनी शनिवारी वसमत येथे कार्यकर्ता मेळाव्यात दिलाय। वसमत येथे राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित विविध विकास कामांचं भूमिपूजन व कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत होते। यावेळी आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री नवाब मलिक, रामदास पाटील सुमठाणकर, केशव दुबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वसमत तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की राज्यात कृषी पंपाचे वीज माफ केल्यानंतर शासनाला 19 ते 20 हजार कोटी रुपये भरावे लागणार आहे। यातून आम्ही लाडक्या शेतकऱ्यांचा भार उचललाय। लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। राज्यातील निराधार यांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होईल असं नियोजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे। राज्य शासनानं विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। दिव्यांग, महिला, बालकल्याण विभागाला देखील मोठा निधी दिलाय। ज्या कामासाठी निधी दिलाय त्याच कामासाठी खर्च केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन देखील यावेळी अजित पवार यांनी केलंय। राष्ट्रवादी पक्ष सर्व जाती धर्माच्या बांधवांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालतोय। राज्यातील कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्याचं काम केलं जातंय। महाराष्ट्र राज्याची निर्मिती संघर्षातून झाली आहे, त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष देखील संघर्षातून स्थापन झाला असून संघर्षातूनच मोठा झाला पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलंय। मात्र कुणावर अन्याय करायचा नाही आणि कोणी चुकीचं वागत असेल तर सहन करायचं नाही असा सल्लाही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दादांनी दिलाय।